कल्याणमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांची विशेष भेट घेण्यात आली आहे। मतदार यादींमधील त्रुटी, दुबार नोंदी आणि मतदारांची चुकीची माहिती या बाबींचा मुद्दा या भेटीत प्रमुखत्वाने मांडण्यात आलाय। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नागरिकांच्या मताधिकारावर कोणतीही शंका निर्माण होऊ नये यासाठी मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी वेळेवर दुरुस्त होणं आवश्यक आहे। महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये ठरल्याप्रमाणे जर दुबार मतदार सापडले तर त्यांच्या विरुद्ध ठरलेल्या प्रक्रियेप्रमाणेच कारवाई करण्यात येईल असं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली की मतदार नोंदणी आणि यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ ठेवावी। महाराष्ट्र राज्यामध्ये जो सध्या गाजणारा विषय म्हणजे मतचोरी आणि सत्ता चोरी। मतचोरीच्या माध्यमातून ईव्हीएम मॅनेज करून सत्ता मिळवायची, सत्ता चोरी करायची, असाच प्रयत्न प्रत्येक ठिकाणी होतो। ग्रामपंचायत पातळीवर असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल। त्यासाठी आज आम्ही दवाड, कल्याण पूर्व या ठिकाणी संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की दुबार नोंद, त्यानंतर स्थलांतरित मतदार, जे मयत मतदान आहेत यांची यादी जी सदोष आहे ती दोषमुक्त करून एक चांगलं निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधीमधून तहसीलदार आणि या महानगरपालिकेच्या आता घातल्या निवडणुकीमध्ये इथले सहाय्यक आयुक्त जे मतदार याद्या व्यवस्थित करणार आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे। मला खात्री आहे ते काम करतील BLOच्या माध्यमातून आणि एक सुज्ञ नागरिकांच्या मदतीने या याद्या व्यवस्थित करतील अशी मला खात्री आहे। त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे। नाहीतर जसं महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीनं दुबार मतदार जर या ठिकाणी सापडले तर त्या पद्धतीनंच त्यांना ट्रीटमेंट करता येईल। मी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करतो की घातलेल्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणुका असतील, कल्याण महापालिका निवडणूक असतील, या दोषविरहित याद्या घेऊन एक चांगली लोकशाही टिकवण्यासाठी आपण काम कराल याची खात्री आहे। अशाच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर।